नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. बकासूर, वेगाचा शेवट सर्जा आणि विठ्ठल नाना मथुर या चौघांना लवकरच सगळ्या महाराष्ट्राला एकत्र बघायचे. आता चौघांना एकत्र बघायचे म्हणजे नक्की काय? संबंध महाराष्ट्राला माहिती आहेत. एक महाराष्ट्राची लाडकी आहेत हे. आणि तुम्ही बघितलं, आणि आपला घोटचा सर्जा एक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ह्या जोड्या लवकरात लवकर पळाव्या. कारण काय होतंय, ह्या जोड्या संबंध महाराष्ट्राच्या लाडक्या जोड्या आहेत. आता सुरुवात करूया आपण. मथुर आणि घोटचा सर्जा ही एक जोडी प्रेक्षकांच्या मनातली जोडी आहे. मुंबईमध्ये एकतरी बिनजोडला पळावी ही जोडी संबंध महाराष्ट्राला माहीत आहे. दोघांचे मथुरचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. घोटचा सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु काय होते, थोडंसं तुम्ही बघितलं आता ही जोडी पाळणार होती, पण काही कारणास्तव पळाली नाही. परंतु लवकर पळाली पाहिजे. महाराष्ट्र वाट बघतो या जोडीची. घोटचा सर्जा आणि राहुलदादांचा मथुर भिंदोडला एकदा पळावी जोडी ही. आणि संबंध महाराष्ट्राच्या नजरा एक हिरावून घेतील हे दोघेजण. खूप छान पळतील. लवकरात लवकर ही जोडी पळावी असं वाटते. आणि या गाडीवरती ड्रायव्हर कोण असाय पाहिजेत ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्हीच. सुरुवात करूया आता. मथुर आणि वेगाचा शेवट सर्जा ही एक प्रेक्षकांच्या मनातली जोडी आहे. संबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. आणि विठ्ठल ना या गाडीवरती पाहिजेत. खूप प्रतीक्षा झाली, खूप दिवस झाले ही सुद्धा जोडी पाळली नाही. एक 2-4 महिने झाले असतील मला वाटते. काय किती दिवस झालं कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. तुम्ही बघितलं, एक टॉपची जोडी, टॉपच्या नियोजनामध्ये पाळणारे दोन्ही बैल. परंतु काही कारणास्तव लवकर पळाली नाहीत. परंतु पळावी 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये ही जोडी पळावी. अखंड महाराष्ट्राचीच नव्हे तर संबंध 13 देशामध्ये जी शर्यत बघितली जाते त्या लोकांची सुद्धा इच्छा आहे की मथुर आणि वेगाचा शेवट सर्जा ही एकदा जोडी पळावी. एक काय होते शेवटी आता तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येकाचे पैरे जे आहेत ते पेंडिंगवर असतात. त्याच्यामुळे काहीतरी थोडासा वेळ काढून ही जोडी पळावी असं मला वाटते. बघूया काय होते, काय नाही, पळेल का नाही ही जोडी. नाना असतील त्या गाडीवरती, नाना असायला पाहिजेत. आता बोलूया आपण. बकासूर आणि मथुर ही एक जोडी एकत्र यावी. संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. ही सुद्धा जोडी चांगल्या पद्धतीनं एकदाच पळाली, इतिहास केला या दोघांनी. आणि चांगली पळाली ती. आणि दोघांनी फायनलमध्ये गुलाल घेतलेला होता या जोडीनं. परंतु तुम्ही बघितलं त्याच्यानंतरनं ही जोडी काय पाळलीच नाही. एक सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे मथुर आणि बकासूर ही जोडी बिनजोडला पळावी. एक प्रेक्षकांच्या इच्छेसाठी पळावी. आणि विठ्ठल नानाच या गाडीवरती पाहिजेत असं लोकांचं खूप आग्रह आहे. बघूया काय होते काय नाही. खरंच नाना लय भारी माणूस आहेत. आणि संबंध महाराष्ट्राला एक एक उत्सुकता आहे की ही त्रिकूट कधी येतंय. आणि यायलाच पाहिजे, का नाही यायला पाहिजे. कारण की दोन्हीही नंदीचा फॅन बेस खूप मोठा आहे. दोघांचे हे चाहते खूप मोठे आहेत. खूप म्हणजे खूप फॅन आहेत दोघांचे. आणि या दोघांच्यामुळे तुम्हाला माहितीच आहे, एक बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक नवीन एक सोनेरी दिवस आलेत. कारण की हे दोघं ज्या वेळेस पळतात त्यावेळेस सगळी लोकं आवर्जून बघतात शर्यत. आणि खरंच दोघेही काळजाचे तुकडे आहेत प्रत्येकाच्या फॅन बेसचे. आणि आता वळूयात, आता सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आता कोण असेल. वेगाचा शेवट सर्जा, पण अभिजित भैया पवार यांचा सर्जा आणि आपला बकासूर ही एक जोडी खूप दिवस झालं पळाली नाही. का नाही पळाली, याच्यापेक्षा कशी लवकर पळावी हे आपण बघूया. कारण की तुम्हाला माहितीच आहे, आणि या गाडीवरती नानाच पाहिजेत बरं का. कारण की लय जणांची इच्छा आहे की ही जोडी पळावी. पण हाही लय दिवस झालं पळाली नाही गाडी. शेवटी कसं होतं, कधी कधी हारसुद्धा सहन करावी लागते. शेवटी नशीब जो दिवस असतो त्या दिवसाला कधी कधी वाईट दिवससुद्धा असतात. माणसांच्या पण जीवनामध्ये वाईट दिवस असतात, सगळ्यांना माहीत आहे. कधी कधी आपला पण दिवस कधी कधी खराब जातो. तसं ते सुद्धा नंदी आहे तो. चांगल्यांचे दिवस खराब जातात. आणि बघूया कशा पद्धतीनं आता ही कॉम्बिनेशन जुळून येते. त्रिकूट नाना, बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा हे तिघं कधी येतील, कोणत्या मैदानामध्ये दिसतील,
तुम्हीच आता सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. धन्यवाद.